जे लक्षात ठेवलं जातं तो उपकार आणि जे विसरलं जातं तो परोपकार. तुम्ही परोपकार करा, ते माझं कर्तव्य आहे असं समजा तर ती पूजा होते. तीच साधना आहे, तीच सेवा आहे. माझं कर्तव्य लागतं. मला भगवंतानी शरीरात रक्त दिलेलं आहे. ह्या माझ्या रक्तावर जर असा माणूस कोणी वाचत असेल, कारण ज्यांच्या किडन्या फेल्युअर झालेल्या आहेत त्यांना रक्त चढवावं लागतं. सिकल सेल नावाचा आजार जो आहे त्याच्यामध्ये एचबी तयारच होत नाही, हिमोग्लोबिन तयार होत नाही. मग त्याला ते 15-20 दिवसानं चढवावं लागतं, महिनाभरानं चढवावं लागतं. मग ते कुठून आणणार? म्हणून ते आम्ही काम करतो. आमच्या ॲम्ब्युलन्स आहेत, 53 ॲम्ब्युलन्स आहेत महाराष्ट्रामध्ये. आज 17 ते 18 वर्ष ॲम्ब्युलन्स काम करतात. ॲक्सिडेंट झालं रे झालं की तो कुठल्या जातीचा माणूस आहे, कुठल्या धर्माचा माणूस आहे, कधीही बघायचं ना, स्त्री आहे का पुरुष आहे, गरीब आहे का श्रीमंत, याचा काही संबंध आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या हायवेवर आहेत त्या गाड्या. ॲक्सिडेंट झालं रे झालं की तात्काळ तिथे जायचं, पेशंटला उचलायचा, नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन पोहोचवायचा. कारण ते एक 10 ते 15 मिनिटाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर जो गोल्डन अवर असतो त्याच्यामध्ये जर तो पेशंट नजीकच्या हॉस्पिटलला गेला, त्याचा रक्तप्रवाह थांबला तर तो जास्त वाचण्याची शक्यता असते. मग ते आज आम्ही 17 वर्ष करतो. लोक विनामूल्य आहे. हो, पूर्णतः विनामूल्य. गाडी आमची आहे, ड्रायव्हर आमचा, डिझेल आमचं, त्या गाडीचा मेंटेनन्स आमचा. आणि हे सर्व लोक करतात समाजातले. त्या गाडीवर लक्ष ठेवण्यापासून पेट्रोल सुद्धा काही पेट्रोल पंपवाल्यांना वाटतं की अरे खरंच किती चांगली सेवा आहे, ते त्या गाडीमध्ये डिझेल पण स्वतः कधी कधी भरून देतात. म्हणजे ती समाजविमुख चळवळ झाली. ते पण त्याचा भाग व्हायला बघा. हा, आणि आम्ही लोकांना शिकवतो, ही बघा ही सेवा आहे, ही सेवा हीच भक्ती आहे. याच्यातच परमेश्वर बघा. दिन दुबळ्यांमध्येच परमेश्वर पाहायला पाहिजे. देव कधी असा करकटेवर उभा विटेवर असा राहून तुम्हाला भेटायला येणार नाही. देव सगळ्या चराचरामध्ये आहे. दुःखी कष्टी जे आहेत त्यांच्यापासून सगळ्यांमध्ये, त्यांची सेवा करा. आमच्या नर्सरीपासून आज ग्रॅज्युएशनपर्यंत CBSE बोर्डामध्ये आम्ही फुकट शिकवतो. गोरगरिबांची मुलं, त्यात सगळ्या जाती धर्माची मुलं शिकवतोय. तर मी हिंदू धर्मगुरू आहे, त्याच्यामुळे हिंदू धर्मगुरू असल्यामुळे मुसलमानांना शिकवणार नाही असं नाही. सगळ्यांमध्ये देव एकच आहे. कोण त्याला अल्लाह म्हणतं, कोण परमात्मा म्हणतं, एवढाच फरक आहे. आणि सगळ्यांमध्ये देव आहे. तर ही जी उदयनमुख पिढी आहे त्याला इंग्रजी शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांनी शिकलं पाहिजे. जगाची भाषा आहे ती, आणि ती आली पाहिजे ना आपल्याला. ती आली तरच आपण आपल्या लौकिक जीवनामध्ये विकसित होऊ. आणि ती शिकवत असताना संस्कार पण आम्ही नाही सोडत. आमच्या शाळेमध्ये ज्या ती मुलं येत असतात तर त्याने आंघोळ करून आईवडिलांचं दर्शन घ्यायचं, नमस्कार करायचा, कपाळाला गंध लावायचा, आणि येतातून परसातलं एखादं फूल, म्हणजे त्यांच्या घरी जे फूल असेल, नाही मिळालं तर झाडाचं पान तरी घेऊन यायचं. सरस्वती मातेला ते व्हायचं, नमस्कार करायचं आणि मग शाळेत.